सोबत बोलण्यासाठी शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे आपण यांच्याकडून बातचीत करत की सर काय सांगाल, काल मंत्रिमंडळामध्ये एक प्रस्ताव पास झाला, तो म्हणजे की सायन कोळीवाडा येथील जे सिंधी समाजाचे जे नागरिक आहेत त्यांचा 25 ज्या इमारती आहेत तो अनेक वर्षापासून रखडलेला जो प्रकल्प आहे, काल त्या प्रकल्पाला जो प्रस्ताव काल मंत्रिमंडळामध्ये पास झाला, काय सांगाल? मंत्रिमंडळात एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि गेले कित्येक वर्ष प्रलंबित होता सायनच्या 25 ज्या सिंधी वसाहती आहेत, पंजाबी कॉलनी त्याला बोलतात, त्याचा पुनर्विकासाचा. कारण प्रायव्हेट डेव्हलपर थ्रू ते डेव्हलप होऊ शकत नव्हतं आणि म्हणून आता म्हाडाला तिकडे पूर्ण प्लॅनिंग अथॉरिटी आणि पूर्ण एक्झिक्युटिव्ह पॉवर दिले. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आणि गृहनिर्माण मंत्री यांचं मनपूर्वक आभार मानतो. कारण गेले कित्येक वर्ष तिथली लोकं इमारती पाडल्या गेल्यामुळे बाहेर राहत होते, भाड्याने राहत होते. त्यांना आता कुठेतरी दिलासा मिळणार आणि त्यांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर मिळेल. सर, नक्कीच आपण पाहू शकतो आज राज्यसभेचे उमेदवारीचे जे अर्ज आहेत भरलेत, पण पाहायचं झालं तर काँग्रेस पक्षाचे जे 33 आमदार आहेत ते उपस्थित होते आणि 7 जणांनी दांडी पाडली. याच्याकडे कसं पाहतो? नाही, तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, तो त्यांनी त्याचं पाहावं. हे होते शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आपण यांची बातचीत केली आहे. अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.